नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। 6 अप्रैल 2024 को नागपुर के कस्तूरचंद पार्क में भव्य मतदाता साक्षरता कार्यक्रम का आयोजन किया गया है। यह जानकारी नागपुर जिलाधिकारी एवं जिला निर्वाचन अधिकारी विपिन इटनकर ने पत्रकार परिषद के माध्यम से दी। उन्होंने बताया कि जन जन तक मतदान का संदेश पहुंचाने के लिए यह आयोजन किया जा रहा है। साथ ही हमारा लक्ष्य है कि एक ही स्थान पर लगभग 7,500 मतदाताओं का चुनावी साक्षरता प्रशिक्षण सफलतापूर्वक आयोजित करने का है। एक तरह से यह एक अलग रिकॉर्ड होगा। इसके साथ ही उन्होंने बताया कि सोशल मीडिया के माध्यम से मतदाताओं से अपील को स्थानीय स्तर पर एक गीत के माध्यम से भी फिल्माया गया है। आइए देखते हैं नागपुर जिलाधिकारी विपिन इटनकर ने और क्या कुछ जानकारियाँ दी। 7 तारखेला आपण एक रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत आहोत। मिनिमम 7,500 लोक एकाच ठिकाणावर येऊन जवळपास अर्धा घंटा इलेक्शनचे धडे घेऊ, म्हणजे आम्ही त्यांना धडे देऊ आणि सगळे ते ऐकून हे करणार। त्यानंतर आम्ही एक गाणं बनवलेलं आहे, अधिकार है, ते आता परमिशन त्याची आलेली आहे, ते आम्ही येत्या 7 तारखेला त्याच्यामध्ये रिलीज करू। आय एम कॉन्फिडंट आम्ही बघितलेलं आहे। त्याच्यामध्ये इट इज मेड इन नागपूर, म्हणजे नागपूरचेच कलाकार, आपले सगळे स्वीप आयकॉन, सगळे अधिकारी, सगळे स्वीपची टीम सगळ्यांना म्हणजे इन्व्हॉल्व करून एक अधिकार आहे गाणं आम्ही ऑडिओ बनवलेलं आहे, ते आम्ही 7 तारखेला रिलीज करणार आहे। त्याच्यानंतर प्रत्येक वीकमध्ये एक मोठी ॲक्टिव्हिटी, या हप्त्याची मोठी ॲक्टिव्हिटी होईल। त्याच्यानंतर एका ॲक्टिव्हिटीमध्ये सायक्लोथॉन करू, एका याच्यामध्ये मॅरेथॉन आपण करणार आहे। हे सगळं करून कुठेतरी आम्हाला त्याच्यानंतर ट्रायबल पॉप्युलेशनला आपल्याला इन्व्हॉल्व करायचं आहे, त्यांना सगळ्यात जास्त वोटिंग करून घ्यायची आहे। रामटेक साईडला जे मोठ्या प्रमाणात त्यांची लोकसंख्या आहे, सगळ्यांना मिळून आम्हाला जवळपास मागच्या वर्षी जे 54 आणि 64 ते आम्हाला 75 लाख इथून आम्हाला यावेळेस ते मतदान घ्यायचं आहे। त्यासाठी आपलं सहकार्य आम्हाला लागेल।